आता 552 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त गट परीक्षासाठी पूर्व परीक्षासाठी जाहिरात निघालेली आहे। आता 552 पदांसाठी जी जाहिरात आली ती पदवीधर किंवा अपियर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ती पात्रता आहे, ते परीक्षेला अर्ज करू शकतात। अर्जाची सुरुवात झालेली आहे आणि अर्जाची शेवटची मुदत ही 30 तारखेपर्यंत आहे। आता आपण 552 पदापैकी जर आपल्याला एक पद हवं असेल तर पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, पूर्व परीक्षेची अभ्यास रचना आपली कशी असायला पाहिजे आणि पूर्व परीक्षा गेल्या 4 वर्षापासून मी परीक्षा देतोय, 3 प्रयत्न माझे झाले, 2 प्रयत्न माझे झाले, किंवा मी फ्रेशर आहे, मी फ्रेशर व्यक्ती परीक्षेत यश मिळवू शकतो का, किंवा मला जे 3-4 मार्काने माझे प्रत्येक परीक्षामध्ये पूर्वची संधी जाते त्याची नेमकं कारण काय, हे जर आपल्याला सगळ्याला शोधायचं असेल तर याचं एकच उत्तर आहे, आपल्याला दिलेला आयोगाने सिलेबस आणि विद्यार्थ्याने कशा पद्धतीने अभ्यासाचं मूल्यांकन करणं, मूल्यमापन करून घेणं आणि तो अध्ययन प्रक्रियेमध्ये तो आपल्याला कसा अवगत होईल, कसा विकसित करता येईल याची भूमिका महत्त्वाची आहे। उदाहरणार्थ गणित बुद्धिमत्ता असतील, नंतर इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, अर्थशास्त्र असेल, ग्राम प्रशासन असेल, समाज सुधारक असतील आणि काही इतर आहे, हा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला प्रत्येक सेक्शनला 10-10 गुण जर मिळवता आले तर 70 पर्यंतचं जर टार्गेट आपण ठेवलं, कारण याला 1/4 निगेटिव्ह मार्क आहेत आणि निगेटिव्ह मार्क असल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने सक्सेस करायचं आहे, कशा पद्धतीने यश मिळवायचं आहे, हे सगळं एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दर्जी फाउंडेशनमध्ये मिळेल। आता दर्जी फाउंडेशनला आपण येणाऱ्या 15 तारखेपासून कंबाईन ग्रुप बी साठी इंटिग्रेटेड बॅचेस घेतोय। मग तुम्ही म्हणाल ग्रुप बी घेतल्यानंतर मला ग्रुप सी ला फायदा होईल का? नक्कीच होणार आहे। भविष्यात येणारी आता लागलीच तीही ग्रुप सी ची परीक्षा येणार, ज्याच्यामध्ये तलाठी आणि इतर पदं सुद्धा ऍड झालेली आहे। आपण फक्त क्लर्क असतील, टॅक्स असिस्टंट असेल, असिस्टंट असेल, या सगळ्या पदांसोबत जर तलाठी आणि इतर पदं जर ऍड झालेली आहे, म्हणजे जर तुम्ही ग्रुप बी ची तयारी केली तर तुम्ही ग्रुप सी लाही पात्र होऊ शकतात। याचंही नियोजन विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे। आपल्या इथं प्रीसह, मेनसह अभ्यासिका असतील, सगळ्या परफेक्ट नोट्स असतील, पेपर विश्लेषणासह असतील, अभ्यासिका असेल, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असतील, ह्या सगळ्या फॅसिलिटी मिळतात। म्हणून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी सुद्धा इथं अभ्यास करायला जळगावला यायला हरकत नाही। गेल्या 28 वर्षापासूनचा प्लॅटफॉर्म आहे आणि स्वतः मी त्याच्यामध्ये मार्गदर्शक असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थी माझ्याशी टच असतो। ज्याला काही अडचण आली तो ती अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी तिथंच करतो। ज्यांना शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन सुद्धा प्लॅटफॉर्म दर्जी फाउंडेशनच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करायला हरकत नाही आहे। पूर्व परीक्षा पास व्हायचीच आहे हे ध्येय ठरवा आणि मग जळगावला यायचं असेल तर दर्जी फाउंडेशन एक तुमच्यासाठी चांगलं दालन आम्ही खुलं केलेलं आहे, त्या दालनाचा फायदा घ्या आणि रिझल्ट काढा, एवढंच मी तुम्हाला सांगतो। धन्यवाद। जय हिंद,